आपको नहीं लगता? है ना? बिल्कुल नहीं लगता. एकाच टायमाला वन टाइम मध्ये एवढी सगळी कामं केले. काम खरंच गरज आहे का? त्यामुळे किती ट्रॉफिक, किती लोकांना सुविधा निर्माण झाल्या. तर जेव्हा तो आवाज येतो ना धाक 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 होतं, असं वाटतं की ट्रेन पडेल आता. भीती नाही वाटत ब्रिजच्या खालून जायला जेव्हा ट्रॅफिक मध्ये लागतं? कभी कभी भीती तर वाटते, पण आता काय बोलू शकतो. तो ये जो काम चल रहा है उसके पहले आप रोड वाइंडिंग क्यों नहीं करते, ताकि ये जो ट्रैफिक है कंट्रोल में रहना. आप ये भी काम कर रहे हैं मेट्रो का, और रोड पे स्टॉल भी पड़े हैं, ये भी पड़े हैं, आपको दोनों जगह से पैसे चाहिए. ये क्या बात है? इस वजह से ट्रैफिक बढ़ रही है मुंबई में. आपको क्या लगता है? कंस्ट्रक्शन काम तुकडा उकडा पडला तर काय पण जीव मुठीत घेऊन तुम्ही उभे असताय. सवारच येत. अंधेरी मेट्रोचं काम चालू होतं तेव्हा फार फुटपाथवरून चाललेले होते आणि पत्रा निखळून ते त्यांच्या डोक्यावर माल लागून त्यांचा अपघाती मृत्यू झालेला होता. नमस्कार, मी आरजे अमोल, टेलिकास्ट विथ आरजे अमोल या शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा विषयचा थोडासा तुमचा आणि माझा जवळचा आहे, कारण आपण मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये रोजच अडकतो. पण कारण आहे होणाऱ्या आपल्या शहरामध्ये कन्स्ट्रक्शन आणि काही अशा घटना ज्यांच्यामुळे बोलावं लागेल आणि जाणून घ्यावं लागेल की मुंबईकरांना काय वाटतं. कारण आज झालेल्या मुलुंडमध्ये घटनेवरती प्रश्नचिन्ह निर्माण पुन्हा एकदा झालेला आहे की मुंबईकर स्वतःला सुरक्षित मुंबईत समजतात का? काय वाटतं, चला जाणून घेऊ. भीती नाही वाटत ब्रिजच्या खालून जायला जेव्हा ट्रॅफिक मध्ये लागते? कधी कधी भीती तर वाटते, पण आता काय बोलू शकतो. चालतं असं काम आमचं चालत राहणार ना. अरे मग आणि काय स्पीडला चालवतो गाडी? नॉर्मल नॉर्मल 40-50. 40-50 म्हणजे नियमांचे. ट्रैफिक वगैरह ले असते हैं. हाँ जिससे काम चालू है ट्रैफिक ले असते. सर, अभी मुलुंड में एक हादसा हो गया. ये ब्रिजेस वगैरह काम चल रहे हैं मुंबई में हर जगह पे. क्या लगता है आपको, अभी जैसे हम लोग ट्रैफिक में अटके हुए हैं, किस वजह से ट्रैफिक बढ़ रही है मुंबई में? आपको क्या लगता है? कंस्ट्रक्शन काम. MMRD आहे, आजची जी घटना घडली आहे त्यामुळे ठिकठिकाणी ह्याच गोष्टी होत आहेत मुंबईमध्ये. जर तुम्ही बघितलात, सिग्नल सुटल्यानंतर आणि गाड्या देखील कुठेही पार्क केलेल्या आहेत, त्यामुळे सिग्नल सुटल्यानंतर सुद्धा लोकांना खूप काटकसर करून ह्या इथून निघावं लागतं आणि अनेक ठिकाणी दुर्घटना व्हायच्या समस्या देखील असतात. त्या ठिकाणी नागरिक बसस्टॉपवरती उभे आहेत, ऑटो रिक्षासाठी लाईन लागते त्या ठिकाणी. बसला सुद्धा जायला तेवढी फारशी जागा नसते. मी तुम्हाला लाईव्ह दृश्य दाखवू शकतो. सिग्नल सुटलेला आहे, इथून बसेस बघा जाताना दिसत आहेत तुम्हाला. तर ही खूप मोठी समस्या आहे मुंबईतली. आता सिग्नल लागलाय, आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवू कारण मला आता आमच्या कॅमेरामॅनला विनंती आहे की सुमित ते दाखव. तर इकडे बघा तुम्ही, इथून जाताना देखील तर ही झाली ट्रॅफिक, ही रियालिटी आहे. रस्ता खूप कंजेस्टेड झालेला आहे, कामं चालू आहेत आणि अनेक वर्षापासून मुंबईत अनेक ठिकाणी कामं चालू आहेत. भाई हे रोज काय? हाँ रोज का ही है. काय वाटतं, पॅसेंजर पण बसलेत, हा रस्ता एवढा कंजेस्टेड झालेला आहे. हा मोस्टली हे जे मेट्रोचं काम सुरू आहे त्याच्यामुळे थोडंसं वाटतं की कंजेस्टेड ट्रॅफिक पण होतं. सकाळ ऑफिसला जाताना थोडं वाटतं ट्रॅफिक वगैरे, बस वगैरे रिक्षांचं एकदम कॉम्प्रेस होऊन जातं. मग जिकडे 50 रुपये लागणार आहेत तिकडे 100 रुपये द्यावे लागतात पॅसेंजरना सुद्धा. हा, जसं वेट टाइम वाढेल तसं द्यायला लागतात पैसे वगैरे थोडे. तर ही समस्या आहे. आम्ही तुम्हाला ट्रॅफिकमध्ये सुद्धा दृश्य दाखवले आहेत आणि ही समस्या आहे. या समस्येवरती लोक बोलत आहेत, मात्र या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते शोधावं लागणार आहे. और ज़्यादा होने चाहिए, बट अगर सिटी को डेवलप करना है तो कंस्ट्रक्शन भी तो नहीं रुकना चाहिए, राइट. सो आई फील के लोगों को भी थोड़ा बेटर रहना चाहिए, थोड़ा अवेयर रहना चाहिए कि ऐसा कंस्ट्रक्शन चल रहा है. और एट द सेम टाइम गवर्नमेंट या BMC है उनको भी देखना चाहिए कि कैसे लोगों की सेफ्टी रहेगी और काम भी साथ में चलता रहेगा. सिटी नीड्स टू डेवलप. ये काम ज्यादातर रात में ही होता है, लेकिन दिन में जो लोगों को तकलीफ पड़ने लगी, ट्रैफिक, पोल्यूशन और ये जो हादसे हो रहे हैं, इसके बारे में आम आदमी क्या सोच रहा है आपके हिसाब से? वैसे भी ये तो कंस्ट्रक्शन हो रहा है, कंस्ट्रक्शन अगर नहीं भी है तो भी रोड्स इतने खराब है,
नॉर्मली भी एक्सीडेंट्स बहुत ज़्यादा हो रहे हैं, तो कोई पब्लिक के लिए तो कुछ आई डोंट थिंक इतना कुछ स्पेशल कोई गवर्नमेंट कुछ कर रही है, बट इफ दे कैन डू बेटर तो फिर अच्छा होगा। तो ये जो काम चल रहा है उसके पहले आप रोड वाइंडिंग क्यों नहीं करते ताकि ये जो ट्रैफिक है कंट्रोल में रहना। आप ये भी काम कर रहे हैं मेट्रो का और रोड पे स्टॉल भी पड़े हैं, ये भी पड़े हैं, आपको दोनों जगह से पैसे चाहिए, ये क्या बात है। आप पहले प्रॉपर तरीके से रोड को वाइंडिंग कराइए फिर ये पिलर्स का काम कीजिए। तो गवर्नमेंट के ये क्वेश्चन है कि वाइंडिंग क्यों नहीं करते पहले। आप ये जो इतने सारे फुटपाथ पे आपने धंधे वंदे चल रहे हैं सब हटाइए ना पहले, उसके बाद काम चालू कीजिए। ब्रिजचं काम चालू आहे, तुम्हाला माहिती आहे मेट्रोचं ठिकठिकाणी काम चालू आहे. सर्वसामान्य लोक ब्रिज खालून जाताना तुम्हाला वाटतं सुरक्षित समजतात स्वतःला? नाही नाही, कधी काय होऊ शकतो असं काय पण. आणि ब्रिजचं काय ऍक्च्युली चालताना प्रत्येक व्यक्तीचा काय आज भरोसा पण नाही. तेवढं शेड्यूल पॅक आहे ऍक्च्युली. प्रगती आणि काय बोलतो त्याला मार्केट खूप झालेलं आहे जागजागी, आणि रस्ते ब्रिज काय ट्रॅफिक जाम होते म्हणून ब्रिजचे काम हे लोक करतात, आणि एमर्जन्सी कामं चालू आहेत. आता ते एमर्जन्सी काय मनात काय भीती असते ब्रिज खाली चालताना? सध्या आता ब्रिजची कामं चालू आहेत, ती कामं तुम्ही दिवसा न करता ते नाईटला करणं गरजेचं आहे. बोलून पर्यंत मी बोलणार नाही. मी पूर्ण मुंबईची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण ठिकठिकाणी जिथे जिथे रस्ते खोदण्याचं काम चालू, ट्रॅफिक जाम आहे, मुलांची शाळा असते, ट्रॅफिक जाम होते, माणसांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो, गाड्यांसाठी त्रास होतो, आया बहिणींना त्रास होतो, ॲक्सिडेंट होतात. ह्याच्यावर त्वरित शासनाने उपाय करायला पाहिजे मला असं वाटतं. कधी कामं चालू असतात ब्रिजचे किंवा कामं संपलेले असतात, एखाद्या वेळेस काहीतरी ब्रिजचं काम थांबल्यामुळं काहीतरी वस्तू पडू शकतोय, ही पण भीती असते माणसाच्या मनामध्ये. आणि बोलून नाही जिथे मुंबईमध्ये ब्रिजची कामं चालू आहेत, एकाच वेळी एवढी कामं करून ठेवलीत की ते टाइमलाईन मध्ये कम्प्लीट पण होत नाही. त्यामुळे त्याचे नियोजन आणि त्याचे प्रॉपर सेफ्टी घेणे गरजेचं आहे. मेट्रोची जी कामं चालू आहे ती कामं एकाच टायमाला वन टाइम मध्ये एवढी सगळी कामं केली आहेत. हे कामं खरंच गरज आहे का? त्यामुळे किती ट्रॉफिक, किती लोकांना सुविधा निर्माण झाल्या. ते एक लाईनचं काम चालू केलं पाहिजे की बाबा मुंबई टू ठाणा टू मुंबई, असे एका लाईनचे काम एकाच टायमाला 1, 2, 3 फेज चालू केलेत. त्यामुळे आजून प्रॉब्लेम होते ना. त्याचं काही पावसाळ्याच्या आधी झालं, नाईटलाही कामं झाली पाहिजे, दिवसा ही कामं बंद असली पाहिजे. त्याच्यासाठी दिवसा सेफ्टी उभी राहिली पाहिजे की जेणेकरून बाबा एखादा जर प्रवासी जात असेल त्याला माहिती दिली पाहिजे, इथून जाऊ नको, तू त्या मार्गाने जाऊ, त्या मार्गाने काम चालू आहे, खड्डे पडलेले, हे सांगण्यासाठी कोण नाही ते. त्यामुळे काम चालू करत असताना एकाच लाईनचे काम पहिले कम्प्लीट पूर्ण केलं पाहिजे. तर जेव्हा तो आवाज येतो ना धाक 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 होतं, असं वाटतं की ट्रेन पडेल आता. आता आम्ही आहे ना बरोबर मोडोच्या खाली उभे आहे. तिकडे म्हणजे इथे थोडंसं गॅप आहे, पण मोडोच्या जेव्हा आम्ही जेव्हा प्रवास करतो ना तेवढा कम्प्लिटली खाली पण जमीन हादरते. भीती वाटते, कम्प्लिटली भीती वाटते. भीती तर वाटतेच ना. मला वाटत नाही की अगदी उत्तम प्रकारचं हे बांधकाम असणार असं वाटत नाही. बांधकामामध्ये भरपूर तफावत असणार आहे. बांधकामामध्ये भरपूर लोचा केलेला आहे. उत्तम प्रकारचं बांधकाम नाही. मधल्या बांधकामामध्येच आम्हाला संशय आहे बस. ह्याच्या पहिल्याचं बांधकाम खूप छान होतं. चलो, पहिल्याचं बांधकाम चांगलं आहे, पहिल्यापासून चांगलंच आहे. आता जरा घोटाळा वाटतोय 100%. हाय, माझं नाव अमोल आहे. आता हे ब्रिज खाली तुम्ही उभे आहात, भीती नाही वाटत? तुम्ही ऑटोची लाईनीत उभे वाटते थोडीफार. वाटते ना? कसली काय भीती वाटते? काय पडेल? आता काय पडेल त्या लोखंडाचा एखादा तुकडा उकडा पडला तर काय करतो? पण जीव मुठीत घेऊन तुम्ही उभे असताय. सवारच येत गोष्टी करायच्या पण असं काय झालं तर कुणाकडे जायचं माणसाने? देवाकडे जायचं. देवाकडे जायचं. भीती वाटते बाळा तुला? काय काय करतो तू? शाळेत जातो? मग रोज इकडे येऊन उभा असतोस? भीती वाटते? वाटते काय करायचं. कुठे राहिलास? लाल डोंगर. काय दादा काय सांगाल? हे आता तुम्ही आता जीव मुठीत घेऊन उभा आहात या ठिकाणी. आता आज मुलुंडमध्ये एक घटना घडली. मुंबईमध्ये ठिकठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ते जे आहेत ते
त्यांचं म्हणजे काय म्हणजे माणसं ठेवायला पाहिजे तिकडे म्हणजे साठवायला आणि सेफ्टी काहीच नाही सध्या वरतून काही पडू शकतो वरतून सेफ्टी महत्वाची काय सेफ्टी काहीच नाही सध्या अजिबात सेफ्टी नाही ना, जाळ्या आहेत ना, काय 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 पडायची भीती वाटते तुम्हाला? काय दगड काय माती काय पण पडू शकते ना म्हणजे काय लोखंडा तुकडा वगैरे काही पण पडू शकते वरती ठोकायचा आवाज येतोय. हो लेबर जर काम करत असेल वरून बरोबर आणि खाली जर माणसं जर चालत असतील तर आणि जर लोक जर चालत असतील बरोबर तर वरून काय जाळ्या वगैरे किंवा काहीतरी लावलं पाहिजे, कारण खाली जर काहीतरी वस्तू वगैरे ते हातोडी किंवा काहीतरी पडली तर काहीतरी धोका होऊ शकतो. वरच जातो डायरेक्ट कधी थांबत नाही खाली. डेंजरच आहे ते डेंजरच म्हणून आम्ही लांब उभे आहे त्याच्यापासून. कामं चालू असताना कधी लोकांनी काळजी घेतली पाहिजे, प्रत्येक वेळेस थोडी त्यांची लोक काळजी घेणार असं आहे ना. ही अशी जी वजनी कामं चालू असतात ना त्यावेळेस आपण लोकांनी पण प्रिकॉशन घेतलं पाहिजे, म्हणून आम्ही थोडंसं लांबच उभं आहे. रिस्की असतं थोडं हे, कारण की ते जर हायड्रोलिक आहे ना, कधी जर ते प्रॉपर काम झालं नाही. आमचे एक सहकारी जेव्हा दिल्ली अंधेरी मेट्रोचं काम चालू होतं तेव्हा फुटपाथवरून चाललेले होते आणि पत्रा निखळून ते त्यांच्या डोक्यावर मार लागून त्यांचा अपघाती मृत्यू झालेला होता. अशा गोष्टी दिवसाच्या ना करतील तेवढं चांगलं असतं. तुमची बस आली आहे. आजच्या या भागदौडच्या जिंदगीमध्ये मुंबईकर त्रस्त आहे. मुंबईकर खरंच प्रश्नांची उत्तरं शोधतोय आणि या प्रश्नांची उत्तरं कोण देईल ह्याकडे वाट आम्ही पाहतोय. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मी अमोल सोबत सुमित. जय हिंद, जय महाराष्ट्र.